आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय। केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा त्यांचा हा निर्धार। दरम्यान उद्यापासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना याचा फटका बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये बंदी असताना गुटखा पान मसाल्याची सर्रास विक्री। गुटखा पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांना एफडीएचा दणका, तर 5 दिवसात एफडीएची 195 ठिकाणी कारवाई, तर 192 आरोपींना या प्रकरणी बेड्या। बेस्टच्या आजी माजी कर्मचाऱ्यांचा 18 जून नंतर बेमुदत संपाचा इशारा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्यापही मिळालेली नसल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी। 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची या ठिकाणी स्थापना केली आहे। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। तर उद्या किंवा परवा पाणी टंचाई संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार। या बैठकीत आता काय निर्णय होतो त्याकडे सर्वांचं लक्ष। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी, तर पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उष्णतेनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पालिकेनं मोठ्या गाजावाजामध्ये उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणा सध्या धुळखात पडल्याचं चित्र। यंत्रणा उभारण्यासाठी 32 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला, मात्र वायू प्रदूषण यामुळे कमी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी। हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनासाठी जून अखेरचा नवा मुहूर्त। मेट्रो सुरू होण्यात दिरंगाईमुळे आयटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त। मेट्रो प्रकल्पातील अनेक महत्त्वाची कामं अद्यापही अपूर्णच। बेघर नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। उड्डाणपूल आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनेक बेघर नागरिकांचं वास्तव्य, तर त्यांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलं। पुण्याच्या दौंडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणामध्ये डॉक्टर स्वाती लवंगारे आणि डॉक्टर तुकाराम मोटे विरोधात गुन्हा दाखल। डॉक्टर स्वाती लवंगारेनं स्त्रीरोग तज्ज्ञ असताना सुद्धा अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप।